माझी किचनची टूर. बऱ्याच दिवसापासून मला मेसेज येत होती की तुमची होम टूर द्या म्हणून, पण आता होम टूर तर काही शक्य नाहीये. म्हटलं चला आज किचन टूर देऊया, कारण की किचन बऱ्यापैकी सेट केलेलं आहे. गावावरून आल्यापासून ना खूप जास्त बिझी होते, त्यामुळं मग किचन तर पहिलं किचनमध्ये हात मारला जातो की किचन अगोदर स्वच्छ होतं आणि मग नंतर बाकी सगळं. अगोदर ठरवलं की चला किचन टूर देऊन घेऊया. आणि हो, माझ्या किचनमध्ये भांडे कमी आणि झाडं जास्त दिसतील. तर आणि झाडं म्हणजे कोणते की असे मनी प्लांट्स वगैरे, कारण तेच इंडोरमध्ये जास्त चांगले जगते, बिना मेंटेनन्सचे ते चांगले जगू शकतात. तर सगळ्यात सुरुवातीला एंट्रन्स असा आहे की हॉलमध्ये एंट्री केल्या गेल्या ना लगेच किचन दिसतं, म्हणजे ओपन किचन आहे आणि हॉल आणि किचन लगेच अटॅच आहे. त्याला काही पार्टिशन वगैरे काहीच केलेलं नाहीये, त्यामुळे ते लगेच असं अटॅच आहे. तर सगळ्यात सुरुवातीला मी दाखवते तुम्हाला माझं हे फ्रीज. आता ना हा आहे माझा फ्रीज, जो की असा काहीसा आहे. आणि त्या फ्रीजवरती ना हा एक एलिफंट आहे आणि त्याच्यामध्ये मी घेतला तेव्हा असे सहज 2 काड्या ठेवल्या होत्या आणि त्या अशा भारी आल्यात ना, म्हणजे एकदम मस्त. आणि त्यानंतर इथं एक मनी प्लांट ठेवलेला आहे आणि यांची जागा कायम चेंज होत राहते, ते एका जागेवर कधीच राहत नाहीत. आणि हे आहेत मराठी महिने. तर असं काहीसं आहे फ्रीज. त्यानंतर ना ह्या साईडला पण मी एक असा मनी प्लांट ठेवलेला आहे आणि जो की एवढा उंच गेलेला आहे ना, एवढा उंच. आणि इथं ही धूपधानी आहे ज्याच्यामध्ये की मी धूप लावत असते. आणि मला कधी कधी किचनमध्ये ना लाईट कमी पडतो, त्याच्यामुळे मी इथं ही कांडी लावली. खरं तर ती बैलपाची जागा होती, त्या कांडी लावायला तिथं काहीच नव्हतं, पण मी अशीच लावून दिलेली आहे. हा एक मनी प्लांट. त्यानंतर हे एक इंडोर प्लांट आहे, पण ह्याचं नाव मला माहीत नाही, जे की असं काहीच आहे आणि ते मस्त आले. त्यानंतर ह्या किचनच्या साईडलाच ना इथं एक हे असं कॉर्नर आहे. आता ह्या कॉर्नरची स्टोरी ना खूप जास्त वेगळी आहे तुम्हाला. ह्या फ्रीजच्या शेजारीच ना इथं एक हे पार्टिशन आहे. खरं तर हे बनवायचं नव्हतं, पण काय झालं, एवढं किचन बनलं होतं आणि मग इथं हा एवढा स्पेस उरला होता. तर मग एक दिवस मिस्टर आले बघायला आणि त्यांनी कारागिराला सांगितलं की एवढं किचन वाढून घ्या, आणि त्या शाण्याने असं वाढून ठेवलंय की हे मधलं पार्टिशन तरी त्यांनी काढून टाकायला पाहिजे होतं आणि एकदम मग सगळा फ्लॅट झाला असता. हे मध्येच एवढं पार्टिशन झालंय. आता मध्येच एवढ्याचं काय करायचं, तर मग मी धुतलेले भांडे वगैरे असते तर ते मी इथं ठेवत असते. तर इथं मग ते ठीक आहे, होतं तर होतं, जे चुकून झालं ते झालं. आणि ना मग ह्याला आम्ही ह्याने पार्टिशन खरं ते काढायला पाहिजे होतं, पण ते नंतर बघितलं नाही आणि कुणाच्याच लक्षात पण आलं नाही. आता इथं क्रॉकरी युनिट बनवून घ्यायचंय, पण माहित नाही ते कधी बनणार आहे. त्याच्यासाठी अगोदर मी फक्त इथं भांडे ठेवत असते धुतलेले. आणि इथं असे याच्यामध्ये चमचे वगैरे, कटलरी वगैरे ठेवायला. त्यानंतर इथं असे प्लेट वगैरे ठेवायला आहे आणि खाली इथं धुतलेले मोठाली ताटं वगैरे ठेवायला. असं काहीसं इथं एवढा स्पेस झालाय. तर हा काहीसा असा स्पेस आहे. आणि त्यानंतर मग इथं हे जे आहे हे मेन किचन आहे आणि ह्या किचनमध्ये पण ह्या अशा प्रकारच्या ट्रॉल्या बनवून घेतलेल्या आहेत. आता ह्या ट्रॉल्याचा कलर पण थोडासा वेगळा बनवायला सांगितला होता, पण त्यांनी ना एकही कारागीर शहाणा नव्हता आणि त्यांनी बरोबर त्यांच्या मनाचं करून ठेवलं. त्यानंतर इथं माठ आणि इथं मिक्सर ठेवलेलं आहे आणि वरती ह्या अशा प्रकारे ट्रॉल्या जास्त नाही आहेत, फक्त एवढंच बनवून घेतलेलं आहे वरती, कारण नवीन घर म्हटल्यावर बजेट पण कमीच असतं. त्यामुळे मग फक्त एवढंच, आणि एवढं मला इनफ होतं, म्हणजे एवढं काही जास्त सामान पण नसतंय माझं. तर इथं हा माठ ठेवलेला आहे आणि इथं हा मिक्सर ठेवलेला आहे. आता हा वाढलेला स्पेस तर वाढलेला कुटाणा येतो आणि ते आवडत पण नाही मला. तो नसता वाढला ना तरी चाललं असतं, पण ठीक आहे, आता वाढलाय तर वाढलाय. त्यानंतर इथं हे वरती हे असं रॅक ठेवलेलं आहे, जे की फक्त बरण्यांसाठीच मी बनवून घेतलेलं आहे. आणि इथं अशा काहीशा बरण्या ठेवलेल्या आहेत डाळीच्या किंवा कडधान्यांच्या. असं काहीच आहे एवढं, आणि हे एवढंच बनवलंय, जास्त नाही बनवलंय ह्याच्यामध्ये. त्यानंतर इथं एक आहे ड्रायफ्रुट्स वगैरे किंवा जे लागणारं साहित्य असतं. इथलं साहित्य मला कमी लागतं आणि इथं जास्त लागतं, म्हणून मग इथं जास्त बरण्या ठेवलेल्या आहेत. तर हे काहीसं असं आहे. तर हे एवढं काहीसं असं आहे. आणि त्यानंतर इथं एक हा मेन कट्टा, जिथं असं छोटंसं एक स्टँड ठेवलेलं आहे मी. आणि हा माझा स्टोव, हा पण नवीनच घेतलेला आहे. त्यानंतर ना ही एक खिडकी आहे गॅसच्या समोरच, आणि जिथं मी असे हे प्लांट ठेवलेले आहेत सुंदर सुंदर. इकडून ऊन येतं ना, त्यामुळे ते प्लांट मस्त राहतात.
असा हा किचन वटा आणि इकडं हे पाण्याचं एक ॲरो ठेवलेलं आहे आणि इथं हे फ्लावर इथं खूप जास्त वायर झाले होते म्हणून ना हे इथं लावून दिलं फ्लावरचा आणि हा पाण्याचा एक ॲरो ठेवलेला आहे. बेसिंगमध्ये 1-2 भांडे येतं पण ठीक आहे, आता दिवसभर भांडे तरी किती घासायचे. तर असं काहीसं माझं किचन आहे. इथं याच्यामध्ये ग्लास तांबे वगैरे असं आहे आणि त्यानंतर इथं सगळ्या बॉटल वगैरे ठेवल्यात आणि हे किचनचे नॅपकिन ठेवलेले आहेत. त्यानंतर इथं सगळे क्रॉकरीचं आहे, म्हणजे सगळे काचेच्या बाउल, ग्लास, कप वगैरे. आणि इथं मी ठेवलेलं आहे एअर फ्रायर आणि डब्बे वगैरे असं काहीसं आहे. त्यानंतर इथं डब्बेच आहेत आणि ज्या लागणार नाहीत ना वस्तू, जसं की काही पातेले वगैरे नॉनस्टिकचे जे लागत नाहीत ना ते मी त्याच्यामध्ये ठेवून दिलेले आहेत. त्यानंतर इथं हे एक उभा राहिला असं मॅट ठेवलेलं आहे मी, जे खूप छान आहे. आणि इथं कढई वगैरे सगळं पातेले वगैरे ठेवत असते, आता ते सध्या धुतलेले. त्यानंतर इथं खाली पण डब्बे आणि ज्या वस्तू लागत नाहीत ना त्या मी ठेवलेल्या आहेत. आणि हा बेसिंगच्या खालचा कोपरा आहे, जिथं बेसिंगमधलं सामान किंवा आणखीन काही वस्तू ठेवलेल्या आहेत. आणि हे एक असं इथं प्लांट. तर ओव्हरऑल असं काहीच आहे माझं किचन. जास्त काही हे नाही आहे, म्हणजे ॲस्थेटिक नाही आहे, सिम्पल आहे, सुंदर आहे, पण मला आवडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे होम टूर पण लवकरच शेअर करेल मी, जर ह्या किचन टूरला छान व्ह्यूज आणि छान लाईक्स आले तर. आणि हो, तुम्हाला जर आवडत असेल ना तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचा ओव्हरऑल लुक काहीसा असा दिसतो आणि जो खूप छान वाटतो, सुंदर वाटतं. किचनमध्ये स्वच्छता असेल तर खूप छान आणि प्रसन्न वाटतं.